नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी बनवले आहेत, कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. मी इथं एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या झालेल्या आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा प्लीज. तर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, गूळ, तूप आणि विलायची पण घेतलेली आहेत 4 ते 5. तर आता हा जो गूळ आहे तो चिरून घेणार आहे मी चाकूनी. तर आता हा गूळ पूर्ण चिरून घेतलेला आहे मी 1 वाटी भरून. तर इथं मी 2 वाट्या गव्हाच्या पिठाला 1 वाटी गूळ घेतला आहे. आता हे गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेते. आता हे पीठ चाळून झालंय माझं. आता पातेल्यामध्ये हे गूळ चिरलेला जो आहे तो टाकून घेते. त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी पण टाकून घेते आणि गूळ वितळेपर्यंत हे गॅसवरती ठेवणार आहे मी. फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे पूर्ण. तर पूर्ण गूळ हा वितळला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवून देते मी थोडा वेळ. तर आता ह्याच्यामध्ये आता हे पिठामध्ये मी विलायची टाकून घेते कुटलेली. तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे मी विलायची ही. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप पण टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकलंय मी. तर आता हे तूप जे आहे तर पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. छान असं हे चोळून घ्यायला लागले मी पिठाला. तर ह्याचा गोळा होस तर आपल्याला चोळायचं आहे हे पीठ. पिठाचा गोळा झाला की हे पीठ पूर्ण आपल्या पिठाला छान असं लागले म्हणून समजायचं. हे बघा असा गोळा करायचा. तर हे पूर्ण तूप जे आहे पिठाला छान असं चोळून घेतलंय मी. आता ह्याच्यामध्ये गार झालेलं जे आहे पाणी गुळाचं ते टाकून घेते ह्याच्यामध्ये मी. आता जसं लागेल तसं टाकून घेते. तर इथं मला 2 वाट्या पाणी लागलेलंच आहे, 2 वाट्या पिठाला. तर परत आणखीन हे राहिलेलं पण टाकून घेते सर्व. तर आता हे छान असं मळून घेते मी. थोडंसं पाणी कमी पडलंय मला ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्ही दूध पण टाकू शकता. दूध टाकल्याच्या नंतर तर अधिकच छान होतात आपल्या कापण्या. थोडंसं दूध पण टाकून घेतलं ह्याच्यामध्ये मी. आणि हे जे पीठ आहे तर एकदम घट्ट असं मळून घ्यायचं. शंकरपाळ्या करताना आपण कसं पीठ मळून घेतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं एकदम घट्टसर. घट्ट जर पीठ मळून घेतलं तर छान खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता किती घट्ट पीठ दिसतंय हे. तर आता हे लाटून घेते मी. जेवढं पीठ आपलं घट्ट असेल तेवढ्या आपल्या कापण्या खुसखुशीत होणार. एकदम पातळ पण नाही लाटायचं आणि एकदम जाड पण नाही लाटायचं आपल्याला. हे मीडियम साईजमध्येच लाटून घ्यायचं हे. तर मी आता हे लाटून घेतलेले आहे पोळी, तुम्ही बघू शकता अशी मीडियम साईजमध्येच. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही. तर आता ह्याच्या कापण्या पाडून घेते मी चाकूनी. साईडचे कोणे कट केलेले नाही आहेत मी, तसेच कापण्या काढून घ्यायला लागली मी. तुम्ही बघू शकता. आता आपला चाकू जो आहे तर तिरकस कट धरून तिरकस ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आपल्याला.
तिरकस रेषा मारलेल्या आहेत मी. छान अशा आपल्या कापण्या ज्या आहेत तर छान अशा तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा की दिसायला पण किती छान दिसतात ना ह्या डिझाईनमध्ये. हे बघा अशा कापण्या काढून घेतल्यात मी. साईडच्या कापण्या काढून टाकायच्या आणि ह्या ज्या मधलेल्या राहिलेल्या आहेत त्याच घेणार आहे मी. त्याचा एकसारखा आकार आलेला आहे, छान असा मस्त आकार आलेला आहे यांना. तर आता सगळ्या कापण्या असेच करून घेते मी. तर आपल्या सगळ्या कापण्या करून झाल्या आहेत. तर आता इकडं मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय का नाही त्याच्यामध्ये एक कापणी तळून बघितली मी, तर तेल छान असं गरम झालंय आपलं. तर ह्याच्यामध्ये आता मी ह्या कापण्या टाकून घेते आणि ह्या ज्या कापण्या आहेत तर मिडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस फुल करायचा नाही आहे, फक्त तेल गरम होस तर गॅस फुल करायचा. कापण्या टाकल्या की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरच ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होत्या. तर एकदम मस्त अशा ह्या कापण्या झालेल्या आहेत. तळायला थोडासा वेळच लागतो, शंकरपाळी कसं तळीतो तसंच वेळ लागतो ह्याला पण. कलर पण छान आलेला आहे, सोनेरी एकदम मस्त. तर आता ह्यात कापण्या तळून घेतल्या आहेत मी छान अशा मस्त. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर दुसरा घाणा बी मी तळून घेतला आहे कापण्याचा. आता सगळे जे कापणे आहेत असेच तळून घेते मी. बाजरीच्या पिठाच्या पण कापण्या करतात, पण मी गव्हाच्या पिठाच्या केल्या आहेत. तर आपल्या कापण्यात ज्या आहेत तर तळून झालेले आहेत सगळे. आता थंड होण्यासाठी हे ठेवून देते थोडा वेळ. तर आपल्या कापण्या ज्या आहेत तर थंड झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. हे बघा एकदम खुसखुशीत आपली कापणी तयार झालेली आहे. धन्यवाद.